आज रक्षाबंधनाच्या माझ्या सर्व ताईंना खूप खूप शुभेच्छा देणं म्हणजे आता मला सख्खी बहीण नाही. सख्खी बहीण नसल्यामुळं आज इतक्या वर्षानंतर आज मला पहिल्यांदा आज रक्षाबंधन आहे म्हणून माहीत झालं. आज रक्षाबंधन, दिवाळीला दिवाळीची आंघोळ सुद्धा नसते. हे जे दोन सण आहेत, हे दोन सण जर आले तर इतकं वाईट वाटतंय ना, सांगायसारखं नाही. कारण बहीण नसल्यामुळं कळतंय काय आपल्याला. आपण दाजी कोणला म्हणावं, ताई कोणला म्हणावं, ह्या सगळ्या गोष्टी कळतात, पण पर्याय नाही. आता ह्या गोष्टी मला जास्त बोलायलाच नको वाटतं. कारण ज्याला बहीण आहे ते खरंच नशीबवान आहे. आणि बहीण असून पण काही जण भांडणं खेळतात बहिणी संग. दादा ते नाही करायचं. अरे बहीण आहे तर जिंदगीमध्ये खरी काय मजा आहे ते कळतंय. आणि बहीण नसल्यावर एक नातच कमी. बासा नाही मामा म्हणायला. हे माझा मुद्दा पहिला आहे. आज रक्षाबंधन आहे म्हणून मनातून सांग. मामा कोण म्हणणार आहे? बाशी कोणाला म्हणायचं, मामा कोणाला म्हणायचं? मनातली गोष्ट आहे माझी आहे, ह्या हृदयातली. मी असं म्हणजे बोगस व्हिडिओ बनवण्यामुळे बोलत नाही, पण जी रिअल गोष्ट आहे ती बोलतो. मामा कोणाला म्हणणार? मामा व्हायचं नशिबात आहे का? नाही. त्यासाठी सांगतोय, ज्याला बहीण आहे ते नशिबान आहे. आणि खरंच मला जे काय दुःख होत आहे ते माझ्या जीवाला माहिती. मला बहीण नसल्यामुळे आपल्याला जसं दिवस जातील पुढं, जसं वर्ष चेंज होईल तसा अनुभव येतो माणसाला. अनुभव हा लय महत्वाचा आहे. मित्रांनो, ताईंनो, माझ्या खोटं सांगत नाही, एक बहिणी सर्वांना पाहिजेच एक बहीण. कारण कळतंय एक नातं अपुरं राहते, पूर्णपणे अपुरं राहते. कारण ताई कोणला म्हणायचं? बहीण असेल तर मामा होण्याचं स्वप्न पूर्ण होते. ते माझ्या नशिबात नाही. आम्हा भावाच्या नशिबात ती गोष्ट नाही, मामा व्हायची. तरी पण चला, जास्त काही बोलणार नाही, हे टेन्शन येते काय गोष्टीचे. तरी माझ्या सर्व मित्रपरिवार, माझ्या बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.